नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीला बातमी आरोप प्रत्यारोपांची. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आणि त्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आता कंबर कसले. भाजपच्या राज्य कार्यकारिणीची एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करत महाराष्ट्रात सरकार कुठे आहे हे विचारण्याची वेळ आल्याचं म्हटलंय. सरकारमधील मंत्रीच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री मानत नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. हिंदुत्वावरून फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं. फडणवीस एवढ्यावरतीच थांबले नाहीत तर त्यांनी संजय राऊत यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. राऊत यांची अवस्था कोण होतास तू, काय झालास तू अशी झाल्याची टीकाही त्यांनी केली. आता फडणवीस यांनी शिवसेनेवर अशा शब्दात टीका केली. त्या टीकेला शिवसेना काय पद्धतीनं उत्तर देते हे पाहणं महत्त्वाचं आहे. एक मुख्यमंत्री आहेत, त्यांना कोणी मुख्यमंत्री मानायला तयार नाहीये. प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री मानतोय, पण आपल्या स्वतःच्या पलीकडे पाहायला तयार नाहीये. आणि महाराष्ट्रातली जनता ही अक्षरशः रोज होरपळते आहे, पण त्यांच्याकडे लक्ष देण्याकरता, त्यांच्या प्रश्नाकडे पाहण्याकरता आज कोणी या ठिकाणी महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळत नाही. आपले जे जुने मित्र होते, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे होते, ते आता अजान स्पर्धा घेत असतील, ते आता उर्दूमध्ये कॅलेंडर काढून जनाब हिंदू हृदय सम्राटांना जनाब बाळासाहेब ठाकरे लिहित असतील. त्यांना ते लखलाभ आहे. आपल्याला माहिती आहे की त्यांना मुंबईची चिंता आहे, मुंबई महानगरपालिकेची चिंता आहे. त्यांना माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये अमराठी त्यांना वोट देणार नाही, मराठी त्यांना वोट देणार नाही. मला आता आश्चर्य वाटतं, संजय राऊत यांचं म्हणजे ते मराठीतलं गाणं आहे ना, अरे कोण होता असं तू, काय झाला असं तू, अरे वेड्या असा कसा वाया गेला असं तू. काय म्हणून राहिलेत ते? भारतीय जनता पक्षाने दंगल घडवली,